जो भिवंडी आतकुल येथे डम्पिंग ग्राउंडचा जो विषय केला होता त्यामध्ये आपण पण सहभागी झाले होते. नागरिकांनी उपोषण आंदोलन केले ते. आजही तो डम्पिंग ग्राउंड सुरू आहे. त्या बाबतीत आपण काय सांगाल? आणि शेतकऱ्यांनी पण त्या बाबतीत निवेदन दिलेलं आहे लक्षवेधीसाठी. बऱ्याच विरोधी पक्षाला सुद्धा दिलेले आहेत, आपल्याला सुद्धा दिलेलं आहे. त्या बाबतीत आपण ठाणे महापालिकेचं जे कचरा विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प आहे तो त्यांनी भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि गावांच्या बाजूला घेतलेला आहे. त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी पूर्ण आंदोलनं केली होती. आम्ही सगळेच त्या ठिकाणी होतो. नागरिकांना खऱ्या अर्थाने त्रास त्या ठिकाणी सुरू झाला आहे आणि तो प्रकल्प हलवावा यासाठी नागरिकांचा पूर्ण आग्रह आहे. यासाठी सभागृहामध्ये मी स्वतः लक्षवेधी मांडलेली आहे. लक्षवेधीमध्ये त्याची चर्चा होईल, पण तो डम्पिंग ग्राउंड कोणत्याही परिस्थितीत बंद करायलाच पाहिजे अशा प्रकारचं सरकारने सुद्धा विचार केला पाहिजे, महापालिकेने विचार केला पाहिजे. कारण ती परिस्थिती सगळी गावं सगळी बाधित होतील आणि त्याचं पाणी खरं म्हणजे त्या डम्पिंग ग्राउंडचं हे नदीमध्ये जातं आहे आणि तेच पाणी पिण्याच्या दूषित होणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा खराब होईल आणि त्या भिवंडीच्या त्या पडघा परिसराला एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप येईल. डम्पिंग जरूर असावं, पण ते ठाणे महापालिकेने त्यांच्या हद्दीत कुठेतरी व्यवस्था करावी आणि भिवंडीकरांच्यावर तो अन्याय होऊ नये अशा प्रकारचा आग्रह. सध्या आता सर्व व्हॉट्सअप ग्रुपला आपला एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. महसूल मंत्री बावनकुळे आहेत, यांच्याकडनं आपण एक सही परिपत्रकावर सही घेत आहेत. तर त्या बाबतीत विरोधकांमध्ये कुठल्या तरी एक प्रकारची धडकी भरली की आता कोणचा पत्ता कट होऊ शकतो, या बाबतीत आपण काय सांगतो? खरं म्हणजे महसूल मंत्र्यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम सुरू केलं आहे. काही महत्त्वाचे निर्णय जे घेतलेले आहेत आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या, त्या बाबतीमध्ये काही प्रश्न मी त्यांच्याकडे दिलेले आहेत आणि ते मार्गी लावण्यासाठी घेतलं आहे. कोणाचा पत्ता कट करायची गरज नाही, पत्ते आपोआप कट होतात आणि त्यामुळे पत्त्यावर मी कधी लक्ष देत नसतो. आपोआप पत्ता गळून पडतो आहे. त्यामुळे पत्त्यावित्त्याचा विचार नाही, मी फक्त आणि फक्त विकासाचा विचार करतो. बदलापूरला जी मेट्रोची आपली मागच्या टायमाला आढाव्यामध्ये आपली जे आढावा बैठकमध्ये झाली की बदलापूरची मेट्रो होणार आहे, त्या बाबतीत आपण काय सांगतो? बदलापूर, कांजूरमार्ग, ऐरोली, शिलपाटा अशा प्रकारची मेट्रो 14 ही मंजूर झाली आणि त्याच्या निविदाही निघाल्यात. लवकरच त्याचं काम सुरू होईल आणि बदलापूरला खऱ्या अर्थाने एक दिशा मिळेल. पश्चिम भागामध्ये मुंबईच्या त्या बाजूला जाण्यासाठी सगळ्यात चांगल्याचा फायदा होतो.